शेतकरी बंधूंनो नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सेंद्रिय विचार भाग 5 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, पाहुणे म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण आज मुख्यत्वे करून बोलवलेलं आहे की शेतकरी बंधूंची या आणि आमच्या हितगुज करा, चर्चा करा, त्यांचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांची आपली ओळख आहेच. त्यांचं नाव श्री अविनाश मोकाटे, बेसिकली पुण्याचे आहेत. अविनाश सर, या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपलं स्वागत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बेसिकली अविनाश सर ॲग्रॉनॉमिस्ट आहेत. 26 वर्ष शेतीमधला मोठा प्रवास आणि स्वतः त्यातून काहीतरी शिकून स्वतःचा एक त्यांनी वेगळा मार्ग निवडलाय की जो मी आज तुमच्याशी बोलणार आहे. मी ॲग्रॉनॉमिस्ट आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांनी बेसिकली ॲग्रिकल्चर केलं होतं. ते MPSCच्या परीक्षा द्याव्यात, PSI व्हावं आणि कुठला तरी कलेक्टर किंवा या पोस्टमध्ये किंवा PSI यासारखं काहीतरी करावं, असं त्यांच्या डोक्यातलं एक तेव्हाच एक खूळ होतं, एक स्वप्न होतं. पण नंतर त्यांचं असं लक्षात आलं की त्यांचा इंटरेस्ट जास्ती हा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येच आहे आणि म्हणून मग त्यांनी फुलं शेतीमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि पुण्यामधनं त्यांनी करिअर सुरू केलं. गेली 26 वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत. अनेक विविध देशात ते फिरलेले आहेत. अनेक विविध देशातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यात त्यांनी काम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इक्वेडॉरमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे, कोलंबियामध्ये प्रवास झालेला आहे, आता ते केनियामध्ये स्वतः तिथे आहेत. अनेक कंपन्यात डायरेक्टर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती करणाऱ्या, विशेषतः हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. अविनाश सरांची माझी ओळख जी झाली ती 2015 साली. अविनाश सरांच्या फार्मवरती मी गेलो होतो आणि सेंद्रिय शेतीबद्दल जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला लागलो, कारण सेंद्रिय शेतीचं बाळकडू मला स्वतःला आमच्या घरातून मिळालेलं आहे आणि ह्या जेव्हा चर्चा आमच्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा ते मला त्यांच्या जिप्सोफिलाच्या फार्ममध्ये घेऊन गेले. हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये जिथं ग्रीन हाऊस आपण म्हणतो, जिथं गुलाबाची शेती केली जाते किंवा जिप्सोफिलासारखं पीक असेल, शेवंती असेल, जरबेरा असेल, कार्नेशन असेल, तर ह्या सगळ्या शेती आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत. स्वच्छ शेत असतं, कुठेही काडी कचरा पडलेला नसतो, चांगली चांगली अतिशय मोठ्या कंपन्यांची उत्पादनं जी परदेशातनं आयात केलेली असतात ती वापरली जातात आणि तो सगळा जो माहोल आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या आवाक्या पलीकडचा वाटतो. पण जेव्हा अविनाश सर मला स्वतःला त्यांच्या शेतात घेऊन गेले तेव्हा मला फार्ममध्ये गेल्यानंतर असं जाणवलं की पिकाचे अवशेष तिथे खाली जमिनीत पडलेले आहेत. तिथे जीवामृताचा प्रयोग होतोय. जसं आपण भारतीय वंशाची गाय आपण शेतकऱ्यांनी घ्यावी, पाळावी, गोमूत्रासाठी, शेणासाठी यासाठी आग्रही असतो, तसं केनियातल्या त्यांच्या शेतीवरती आम्ही गायी बघितल्या आणि त्या शेणमूत्राची स्लरी असेल, जीवामृत असेल, पिकांचे अवशेष असतील, स्वतः औषधं तयार करण्याची कृती असेल, हे सगळं काम ते गेली अनेक वर्ष त्यांच्या हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये करतायत. आणि म्हणून मग मी हा सगळा विषय बघितला, जाणून घेतला आणि तिथं आमची खूप छान मैत्री झाली आणि मग विचारांची देवाणघेवाण चालू झाली. या लॉकडाऊनमध्ये आम्ही एक ऑर्गॅनिक ट्राईब नावाचा एक संस्था फॉर्म केली. संस्था म्हणण्यापेक्षा एक हितगुज करण्याचा प्लॅटफॉर्म की जिथं या वेळानी, या ध्येयानी जे लोक आज काम करतायत त्या सगळ्यांनी येऊन चर्चा करणं, ब्रेनस्टॉर्मिंग करणं आणि त्याच्यातूनच नेचर केअरचा सेंद्रिय विचार या मालिकेचा जन्म झाला. आणि मग त्याच्यामध्ये आज आपण अविनाश सरांना पुन्हा भेटतोय. पहिल्या भागामध्ये अविनाश सर जेव्हा आपल्याकडे आले होते तेव्हा प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस ही पिकाची किती महत्वाची गोष्ट आहे हे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं होतं, आपल्याला समजावून सांगितलं होतं. आज आपल्याला ते जमिनीवरती आच्छादन का करणं गरजेचं आहे, आच्छादनाचे फायदे आणि कशा कशा पद्धतीने अगदी ऊसापासून ते हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये कसं आच्छादन करता येऊ शकतं या विषयावरती आपल्याशी ते बोलणार आहे. तमाम शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की या मालिकेचा, या आजच्या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. अविनाश सर, नेचर केअरच्या या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा तुमचं नमस्कार. बर्वे सर, नेचर केअरच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांबद्दल बरोबर हितगुज करण्याचा चान्स मिळतोय, त्याच्याबद्दल मी नेचर केअरचे धन्यवाद मानतो. थँक्यू. आजचा विषय जो कंटिन्युएशन मध्ये घेतलेला आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती सर्वात महत्वाची क्रिया आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे शेती. आता प्रकाश संश्लेषण झाडांनी चांगलं करावं याच्यासाठी जे महत्वाचे घटक आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्यातला पहिला घटक जो आहे तो आच्छादन, दुसरा घटक आपण जो पुढच्या वेळेस घेऊ तो वापसा, जमिनीतला जो वापसा त्याच्यावरती आपण बोलूया. आणि तिसरा जो घटक आहे तो जमिनीतली मायक्रोबायोलॉजी किंवा बायोलॉजी म्हणता येईल किंवा जीवाणू यांच्याबद्दल आपण बोलूया. अशा 3 भागांमध्ये आपण ह्याला डिवाइड करूया. त्यातला पहिला भाग घेऊया, त्याच्यामध्ये आज आच्छादन घेऊ. हा इतका महत्वाचा भाग आहे किंवा हा जो विषय इतका इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी शेतीमध्ये. कारण जसं जसं आपण शेतीमध्ये मशिनरी वापरायला लागलो, नांगर वापरायला लागलो, तसं तसं आपण
शेत जमिनीला उघड करायला लागलो. बरोबर. शेत जमीन जशी जशी उघडी होत गेली तस तशी जमीन तापायला लागली, ह्युमसचा ऱ्हास व्हायला लागला. ह्युमसचा जसा ऱ्हास व्हायला लागला तशी मातीची ताकद कमी कमी व्हायला लागली. मग ते मातीची ताकद कमी झाल्यामुळे अन्नाची ताकद कमी झाली. अन्नाची ताकद कमी झाल्यामुळे आपली शरीराची ताकद कमी झाली. जर आपण 150-200 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विचार केला तर दिवसभर लोक लढाई करायचे, घोड्यावरती प्रवास करायचे, बरोबर. हातात ढाल असायची, तलवार असायची. आज आपल्याच्याने 2 हातांनी पण ती तलवार उचलली जात नाही. म्हणजे आपल्या शरीरामधली ताकदही संपलेली आहे. जुन्या किल्ले जे आहेत शिवाजी महाराजांची, त्यांची पायऱ्या जर पाहिल्या तर केवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. आज आपल्याला ते चढताना धमझाक होती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, काय झालेलं आहे तर आपलं अन्न जे आहे त्याच्यातली ताकद संपलेली आहे. आता हे कशामुळे झालेलं आहे याचा जर विचार करत गेला तर लक्षात येईल की आपण जितकं नेचर पासून लांब गेलेलं आहे आणि जितकं आपण नेचरच्या जवळ जाऊ, नेचरच्या जवळचं म्हणजे जंगलामध्ये जसं चालतं तसं आपल्याला काम करायचंय. जंगलामध्ये माणसाचं कुठेही इंटरव्हेन्शन नसतं, माणूस कुठेही काही करत नाही, बरोबर. तिथे कोणत्या जीवामृत टाकावं लागत नाही किंवा काही करावं लागत नाही. पण त्या जमिनीमध्ये जे ह्युमस असतं किंवा ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण जे असतं ते एवढं चांगलं असतं की कोणते किती मोठे झाडं असले तरी त्याच्यामध्ये कोणतीही डेफिशियन्सी कधी दिसत नाही. ट्रू. त्या अनुषंगाने आज आपण मल्चिंग वरती घेऊ किंवा आच्छादनावरती बोलूया. मी सर तुमचे परमिशन असेल तर स्क्रीन शेअर करू. येस सर, प्लीज. आपला आजचा विषय शेतीमध्ये आच्छादनाचे फायदे. माझं जे शिक्षण आहे ते कृषी हवामानशास्त्रात मी MSc केलेली आहे. MSc केल्यानंतर लक्षात नाही आलं की याचा वापर कसा होईल, पण जेव्हा आता त्या अभ्यासाचा मी जेव्हा जोड लावतोय शेतीमध्ये तेव्हा लक्षात येतं की सगळा अभ्यास फार निगडीत आहे. कृषी हवामानशास्त्रामध्ये आम्ही मायक्रो क्लायमेट बद्दल अभ्यास केलेला होता. आच्छादनामध्ये एक्झॅक्टली तेच काम होतं. मायक्रो क्लायमेट झाडांच्या मुळांशी तयार होऊन जातं. तर ते करण्यासाठी आच्छादनाचे फायदे जे आहेत त्याच्यावरून आपण आता डिस्कशन करूया. सर्वात महत्वाचं जे आहे बाष्पीभवन. जर आच्छादन केलं असेल तर बाष्पीभवन फक्त 10% राहू शकतं आणि जर आच्छादन नसेल, जमीन उघडी जर असेल तर बाष्पीभवन जे आहे जमिनीतून इव्हॅपोरेशन, जे सॉइल मधलं इव्हॅपोरेशन म्हणतं, मी ट्रान्सपिरेशन नाही म्हणत आहे, इव्हॅपोरेशन जे आहे ती जमिनीतून जे पाणी उडून जाते ते 80% पर्यंत पाणी उडून जाऊ शकतं जर जी जमीन उघडी असेल तर. बरोबर. तर जमिनीवरती जर पिकांचे अवशेष आच्छादनाच्या स्वरूपात असतील तर हे प्रमाण आपण फार कमी करू शकतो. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आज जेव्हा आपण म्हणतो की पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर आच्छादित जमीन जर असेल तर आपली पाण्याची रिक्वायरमेंट फार कमी होऊन जाऊ शकते. कोणत्याही पिकामध्ये जर आपण 10-15%च पाण्यामध्ये जर शेती करायला लागलो तर ते सगळं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते सगळं आपण वेगळ्या पिकांनाही वापरू शकतो किंवा आपलं जे पाण्याची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकते. विहिरी जास्त खोल करावे लागणार नाही आपल्याला, जे आता झालेलं आहे. बरोबर. आच्छादनाचे दुसरे पण फायदे आपण बोलू आता त्याच्या पुढे. आच्छादन जमिनीचे जे पोषक घटक असतात त्याचा पुरवठा होतो. आता हे म्हणतील कसा होतो, तर आच्छादनामध्ये जे पिकांचे अवशेष असतात ते पिकांचेच त्याच्यातले न्यूट्रिएंट्स असतात. पिकांचे न्यूट्रिएंट ते वरती पडतात आणि जसं जसं मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढती, म्हणजे जे आच्छादन झालेला जो पार्ट आहे तो जमिनीला कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा येतो आणि तिथे जी आर्द्रता असते त्याच्यामध्ये ते आर्द्रतेमध्ये न्यूट्रिशन अवेलेबिलिटी व्हायला लागते. म्हणजे जे मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात, ते आच्छादनातले घटक खाऊन डायजेस्ट करून त्याच्यातले परत नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मायक्रोन्यूट्रिएंट हे सगळे रिलीज करतात. दुसरा जो आहे सूर्यप्रकाश, हे मातीपर्यंत पोहोचलंच नाही पाहिजे. सूर्यप्रकाश हे जर जमिनीवरती पडला तर जमिनीचं टेम्परेचर फार वाढून जातं. बरोबर. जमिनीचं टेम्परेचर जर वाढलं, त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे, तर जमिनीमध्ये मायक्रोब जे आहे, जीवाणू आहेत ते मरून जातात, त्याची ऍक्टिव्हिटी कमी होऊन जाते. म्हणून जंगलामध्ये जर आपण बघू तर तिथे आच्छादन असतं, कारण झाडपाला पडलेला असतो, त्याच्या खाली मायक्रोबियल जीवाणूंची ऍक्टिव्हिटी फार चांगली असते. मग सूर्यप्रकाश जमिनीवरती नाही पडला तर जे तणांचे बिया असतात ते पण उगवू शकत नाही, कारण तणांचे बिया उगवण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. तो जर लागला नाही तर तणांची बिया उगवत नाही. जरी उगवल्या तरी त्यांच्यामध्ये ताकद नसती, ते लगेचच मरून जातात. हे आम्ही शेतीमध्ये करून बघितलेलं आहे. गुलाबाच्या शेतीत किंवा दुसऱ्या फुलांच्या पिकांमध्ये आम्ही जेव्हा आच्छादन टाकतो तेव्हा तण जे आहे ते आपोआप त्याची ताकद संपून जाते. तणांची बिया उगवल्यानंतर पण सहजपणे ते काढता येतात. ते कडक नाही होत, असे टाईट नाही होत, काढायला सोपं जातं. बरोबर. निंदणी करताना फार सहजपणे निघून येतात. बरोबर.
मग वातावरणाचे जे सतत तापमान मध्ये बदल होता, जेव्हा आपण म्हणतो की पूर्वी फार गारवा असायचा, आता फारच टेम्परेचर फ्लक्च्युएशन झालेले आहे. ऍक्च्युली ते काही नाही झालेले आहे. आपली जमीन उघडी जितकी होत गेलेली तसं तसं तापमानामध्ये फरक पडलेला आहे. जमीन आपण नीट झाकत गेली, पिकांनी करा किंवा अवशेषांनी करा, जंगलांनी करा, कसे करून जमीन झाकली गेली पाहिजे. ही जर झाकली आपण तर आपोआप सगळं क्लायमेट मॅनेजमेंट सेट होऊन जाईल, शेतीतलं पण आणि आपलं पूर्ण पृथ्वीवरचं पण क्लायमेट सेट होऊन जाईल. तर शेतकऱ्यांच्या हिशोबाने जसं आपण जमिनीला काळी आई म्हणतो, तसं त्या काळी आईच्या वरती पांघरून टाकणं, साडी टाकणं, लुगडं टाकणं हे आपलं काम आहे. तर ते कशाने करायचं? तर पिकांच्या अवशेषाने करायचं. व्हेरी ट्रू. आता या स्लाइडमध्ये उजव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर त्याच्यात लक्षात येतं की सूर्यप्रकाश पडल्यामुळे माती गरम पण होऊन जाते, बाष्पीभवन होऊन जातं आणि त्या जमिनीमध्ये मग काय होतं, खालचे जे क्षार आहेत ते वर यायला लागतात आणि जमीन टणक पण करतं. तर जर जमिनीवरती अवशेष असतील तर जमीन टणक पण होत नाही. आम्ही पाहिलेले आहेत, आम्ही काही जमिनी अशा प्रोजेक्टच्या घेतल्या होत्या ज्या पूर्ण पांढऱ्या झालेल्या होत्या. आच्छादन टाकलं आणि 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण जमीन पांढरा कलरच गायब झाला. सगळे ते क्षार निघून गेले. तर हे असे आम्ही प्रयोग केलेले आहेत, त्याच्याबद्दल अजूनही बोलू आपण. आणि पाऊस वारा ह्यामुळे जमिनीची जी धूप होती ती पण एकदम कमी होऊन जाते. एक मुळामध्ये स्लाइड मी हा सर मुळामध्ये तुम्ही जी आता जी स्लाइड दाखवली त्यामध्ये मला एक मुद्दाम सांगण्यासारखं असं वाटतं, हा की गेल्या 2-3 वर्षामध्ये पर्जन्यमानामध्ये जो काही फरक पडलाय, म्हणजे आपण एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, निसर्ग बदलतोय म्हणतो, हम्म. कधी प्रचंड पाऊस, कधी असे काहीतरी लोकांनी सांगितलं की हिवाळ्यात सुद्धा पावसाळा येऊ लागलाय, म्हणजे मग आता ऋतू बदलला का? अशा पद्धतीने जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा या अतिपावसाने आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतोय, सह्याद्रीच्या पट्ट्यात बघतोय, जमीन धसणे हा प्रकार प्रामुख्यानं अलीकडे जास्ती जाणवायला लागलाय. आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की जमीन आयदर तुम्ही प्लांटेशन करून झाका हम्म. किंवा अवशेषांनी झाका, पण ती झाका, तिची धूप होऊन देऊ नका. म्हणून मला हा एक मुद्दा रिकलेक्ट झाला, म्हणून मी फक्त तुम्हाला इथे 1 सेकंद थांबवलं. प्लीज. नाही, तुम्ही परफेक्ट बोलला, कारण आपण आता बघतो की पूर परिस्थिती फार वाढलेली आहे. पर्जन्यमान होतं तेव्हा पूर लगेचच येऊन जातो. नदीमध्ये सगळे ब्राऊन कलरचं सिल्ट दिसायला लागतं. ते बरोबर. सगळी टॉपसॉइल वाहून चाललेली आहे, कारण जमिनीमध्ये खतं टाकून टाकून जमिनीमध्ये टणकपणा आलेला आहे. तर पाणी पर्क्युलेट होत नाहीये जमिनीमध्ये. बरोबर. पर्क्युलेट न झाल्यामुळे वरच्यावरच ते वाहून फ्लडिंग होतं आणि ते डायरेक्ट नदीमध्ये येतं. नदी लगेच फुगून जातात आणि सिल्टेशन फार वाढलेले आहे. बरोबर. आता आपण जेव्हा पाहतो पावसामध्ये पाणी असं क्रिस्टल क्लिअर दिसत नाही. पाणी जेव्हा वाहत असतं अशी स्मडी दिसतं, म्हणजे काय म्हणतं, मडी दिसतं, त्याच्यामध्ये चिखलाचे कण असल्यासारखे दिसतं. गढूळ पाणी म्हणतो तसं. गढूळ पाणी होऊन जातं. पूर्वी लहानपणी आम्हाला आठवतं पाणी एकदम त्याच्यामध्ये बोटी वगैरे खेळायचो आम्ही, तर एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी असायचं पावसानंतर पण. आता तसं कुठेही दिसत नाहीये. नाही. ही स्लाइड मी स्पेसिफिकली टाकलेली कारण बरेचसे नेचर केअर बरोबर जुळलेले मंडळी आहे ती ऊस शेती करतात. तर ऊस शेतीमध्ये हा एक प्रयोग जो आहे हा फार मोठ्या प्रमाणावरती आता शेतकरी करायला लागलेले आहेत. पहिले 6 महिने किंवा 8 महिने जेव्हा ऊसाचे पीक लहान असतं त्या पिरियडमध्ये आपण द्विदल पिकं कोणतेही लावले आतमध्ये, त्याच्यामध्ये सावली आवडणारी पिकं आणि द्विदल पिकं अशांची कॉम्बिनेशन जर आपण केलं तर आपल्याला त्याचा सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. काही शेतकरी फक्त ऊसाचं पाचट हे आच्छादन म्हणून वापरतात. पण होतं काय, ऊसाचं पाचट जे आहे त्याचं कार्बन नायट्रोजन रेशो जो आहे तो फार जास्त आहे. तो 100ला 1 किंवा 120ला 1 असा गुणोत्तर आहे त्याचा. आणि काही शेतकऱ्यांना कल्पना असेल की सीएन रेशो जो आहे तो ह्युमसचा जो रेशो असतो तो 10:1 असतो. म्हणजे जमीन मधले जीवाणू जे आहेत ते कंटिन्युअसली काम करत राहतात की तो जो रेशो आहे तो 10:1 10ला 1 ह्या लेवलला आणण्यासाठी प्रयत्नात असतात नेहमी. तर ह्या प्रयत्नामध्ये काय होतं, एखाद आच्छादित मटेरियल जे असतं त्याच्या गुणोत्तर जो आहे तो 50च्या वर 100च्या आसपास जर असेल कार्बन आणि त्याच्या प्रमाणात एकच नत्र जर असेल तर काय होतं, 10:1 जो उरलेला कार्बन आहे तो वाया जातो, पूर्णपणे वाया जातो. म्हणजे आपण ऍक्च्युली तसं टाईपचं आच्छादन जर केलं तर आपण ग्लोबल वॉर्मिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहोत, कारण ते कार्बन पूर्णपणे उडून जातो. राईट. ते लॉक करण्याचं, पूर्णपणे कार्बन वापरायचा कसा, तर तुम्ही आच्छादन करा एकदल पिकाचं, कारण तुमच्याकडे ऊसाचं पाचट आहे, पण त्याच्यामध्ये लवकरात लवकर द्विदल पिकं लावून टाका. द्विदल पिकं लावले तर त्याचे अवशेष पण मिळतात आणि द्विदल पिकाचं जे सीएन रेशो आहे तो 4:1 4:1 5:1 असा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन फार कमी असतो, त्या प्रमाणात नत्र फार जास्त असतं. कारण द्विदल पिकांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते नत्र साठवण्याची ताकद फार जास्त असते. जेव्हा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपण चांगलं बसू तेव्हा सगळा जो कार्बन आहे तो आपण
जमिनीमध्ये फिक्स करू, कोणताही वाया जाणार नाही कार्बन. आता आपण आच्छादनाचे काही प्रयोग पाहत आहोत ऊसामध्ये, त्याच्यामध्ये फक्त पाचट वापरलं जातं. बरोबर. त्याच्याबद्दल बर्वे सर तुमचा अनुभव प्लीज शेअर करा. आता काय होतं, ऊसामधलं जे आच्छादन जे आपण म्हणतो, जेव्हा ऊस तुटतो तेव्हा जे पाचट शिल्लक राहतं, तर तेव्हा त्याची कुट्टी करा. ते पटकन कुजवण्याकरता जी काही प्रणाली आहे, मग कंपोस्टिंगचे बॅक्टेरिया असतील, सिंगल सुपर फॉस्फेट सारखे एखाद दुसरे खतं असेल, शेणमूत्राची स्लरी असेल, जीवामृत असेल, हे सगळं शेतकऱ्यांना सांगितलं जातं आणि खूप शेतकरी करतायत, त्याचे फायदे मिळत आहेत. पण आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आपले कोल्हापूरचे एक शास्त्रज्ञ आहेत, माननीय श्री चिपळूणकर सर, तर त्यांच्याशी मध्ये जेव्हा आमची चर्चा झाली, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी गेली अनेक वर्ष नुसतं पाचट झाकण्याचा मी प्रयत्न करतोय, पाचट तिथंच कुजवतोय, पण त्याचा डायरेक्ट बेनिफिट इन टर्म्स ऑफ ऊसाचं वजन वाढणं, टनेज वाढणं, असं मला दिसून आलेलं नाहीये. तर माझ्या मते तुम्ही जे हे जे कॉम्बिनेशन सांगताय की पाचट तर कुजवाच, ते पटकन कुजवून मोकळं करा आणि मग द्विदल धान्य जी खरोखर तिथे न्यूट्रिशन बॅलन्स करतील या दृष्टीनं तुम्ही जमीन आच्छादित करा. तर हा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. याच्यामध्ये काय होतं, आपण जेव्हा पूर्व हंगामी जेव्हा ऊसाची शेती करतो, तेव्हा आपण हरभऱ्यासारखं पीक शेतकरी घेतात, कांदा घेतात, लसूण घेतात, कोबी फ्लॉवर सारखी पिकं घेतात. ती जमीन झाकली जाते, आच्छादित केली जाते, भले काही त्यातली एकदल असतील, पण त्याचा बेनिफिट शेतकऱ्याला काय होतो, 2 रुपये त्यातनं जास्त मिळतात. ऊस शेतीचा लागवडीचा खर्च निघतो आणि त्यामध्ये घेतलेल्या पिकामुळं जमीन आच्छादित केली जाते आणि नंतर 4, 4.5, 5 महिन्याचा ऊस भरीला येईपर्यंत मधलं पीक निघून जातं. तर अशा पद्धतीनं जमीन मोकळी ठेवू नका, ती पिकांनी आच्छादित करा. खोडव्याच्या केसमध्ये जितकं लवकर तुम्हाला खोडवा केल्यानंतर पाचट कुजवता येईल, तितक्या लवकर कुट्टी करून तो कुजवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर एखादं जर द्विदल तुम्ही जर त्यात काही घेऊ शकलात, तर त्यामुळे काय फायदा होईल याबद्दल आता अविनाश सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. कार्बन नायट्रोजन रेशो द्विदल धान्याचा, द्विदल वनस्पतींचा 4:1 आहे. त्यामुळे न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन देण्याचं काम ही सगळी मंडळी करतील. आणि पुढचा मुद्दा माझ्या मते त्यांना एक मी प्रश्न विचारतो की द्विदल आपण जेव्हा सांगतो, द्विदल जेव्हा आपण लावतो, तेव्हा रायझोबियम त्याच्यावरती येतो, तर त्याचाही फायदा आपण लगेचच आमच्या शेतकरी बांधवांना सांगून टाका. द्विदल पिकांच्या मुळांवरती रायझोबियम नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम घर करतात किंवा त्याच्या गाठी तुम्ही पाहिल्या असेल, मेथीच्या पिकावरती पाहिल्या असेल, हरभऱ्याच्या पिकावरती पाहिल्या असेल. जेव्हा तुम्ही मुळ्या उपटता तेव्हा त्याच्यावर गाठी असतात. आता गाठींचं एक शास्त्र सगळ्यांना मी शेअर करतो. गाठी जेव्हा गुलाबी रंगाच्या असतील आणि रसरशीत असतील, तर त्या ज्या गाठी आहेत ते नत्रयुक्त असतात. जर त्या गाठी पांढरट असतील, गुलाबी नसतील आणि पांढरट असतील, तर त्याच्यामध्ये नत्र जास्त नसतो. आणि काही वेळेस तर तुम्हाला असंही लक्षात येईल की तुम्ही खतं जर टाकले, युरिया सारखं खतं पडले किंवा पूर्व पिकाची खतं जर असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हरभरा लावला किंवा कोणते दुसरे द्विदल पिकं लावले, मेथी सारखे पिकं, तर गाठी सुद्धा येत नाहीत. बरं. गाठी न येणं हे डायरेक्ट रिलेशन आहे की जमिनीमध्ये फार खतं होते, म्हणून रायझोबियमचं कामच नाहीये. आणि अशा पिकामध्ये तुम्हाला अन्नद्रव्यही मिळत नाही. म्हणजे जेव्हा मेथी विकत घ्यायला जातो त्याच्यावरची जे गाठी आहेत मुळांच्या, त्या आपण बघितल्या पाहिजे. त्या गाठी गुलाबी रसरशीत असल्या पाहिजे, चांगल्या टम अशा मोठ्या फुगलेल्या असल्या पाहिजे. ती मेथी जर खाल्ली तुम्ही तर तुम्हाला त्याच्याने तुम्हाला फायदा होईल. बिना गाठीचे जर पिकं घेतले, भाजीपाला पिकं पण, तर त्यांनी आपल्याला शरीरालाही फायदा होणार नाही. एक आता जसं आठवलं म्हणून सर सांगितलं, पण इंटरेस्टिंग पहिल्यांदा ऐकलंय. म्हणजे मी इतके वर्ष रायझोबियम बद्दल ऐकतोय. रायझोबियम जमिनीमध्ये 200 म्हणजे 100 किलो पासून 200-250 किलो पर्यंत नत्र स्थिरीकरण करतात, हे सगळं माहिती आहे. पण त्याचसोबत ती पिंक कलरची गाठ पाहिजे, गुलाबी रंगाची पाहिजे, हाच विषय त्या निमित्ताने समोर आला. त्यापुढे आमच्या शेतकरी बांधवांनी पण त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं माझं जरूर सांगणं आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी जेव्हा पालेभाज्या जे बाजारात जाऊन घेतात, म्हणजे द्विदल मधल्या प्रामुख्यानं, तर त्याच्यावरच्या पण गाठी पिंक कलरच्या आहेत का हे बघून घ्यावं. ते न्यूट्रिशनच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आपल्याला अन्न आहे. फ्री नायट्रोजन जे असतं ना, त्याच्यामुळे गाठी येत नाहीत. फ्री नायट्रोजन नसेल तर मग रायझोबियमची डेव्हलपमेंट होते. आणि रायझोबियम ऍक्टिव्ह असेल, बघायचं असेल तर त्याचा रंग जो आहे तो गुलाबी होऊन जातो. परफेक्ट. आता आच्छादन वापराचे फायदे ही आपली पुढची स्लाइड आहे. आच्छादनामुळे जमिनीमधील जीवजीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक असे तापमान, आर्द्रता ही नियंत्रित राखण्याची मदत होते आणि त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते. तर हा एक मुद्दा आपण क्विकली एलॅबोरेट करा. आच्छादनामध्ये बेसिकली काय होतं, जसे ब्लँकेट सारखं काम करतं ते. जमिनीवरती ब्लँकेट जे काम करतं, आपण जेव्हा झोपतो बेडवरती आणि जर उघडे झोपलो तर रात्रीतून जे तापमान चेंज होत राहतं, त्याच्याने आपल्या शरीरावरती निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. तसाच इफेक्ट जमिनीवरती पण होतो. दिवसभरामध्ये ऊन लागतं त्याला, रात्री जमीन थंड होऊन जाते.
जेव्हा थंड होते रात्री त्यावेळेस आर्द्रता पण भरपूर असते हवामध्ये. आणि जर आच्छादन असेल तर काय होतं, रात्री जी आर्द्रता असते हवेतली ती पूर्ण आच्छादन ओढून घेतं. हो, हो. फार सुंदर आयटम आहे. तर जर तुम्ही आच्छादन हलवून बघितलं पहाटे गेल्यावरती, उचलून बघितलं तर त्याच्या खाली ओलावा दिसेल तुम्हाला आणि हो. बाजूची जमीन जी उघडी पडलेली असेल ती कोरडी असते. पण आच्छादनाच्या खाली ओलावा भरपूर असतो. तर त्याचा अर्थ रात्रीतून जे हवामध्ये आर्द्रता असते, नॉर्मली 80-85% आर्द्रता रात्रीतून येऊन जाते. ते फ्रीमध्ये पाणी असतं, हवेतलं पाणी. ते बरोबर. पूर्णपणे आच्छादन हवेतलं फ्री वॉटर ओढून घेतं आणि मल्च म्हणजे वरचा जो लेयर आहे, जमिनीचा लेयर, जिथे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी होत असती, तिथे ते फिक्स करतं. मग तिथे मग आच्छादन आणि मातीचं कनेक्शन व्हायला लागतं त्या आर्द्रतेमुळे आणि त्याच्यानंतर त्याचं ह्युमस फॉर्मेशन चालू होऊन जातं. राईट. पिकांच्या गरजेनुसार जमिनीमध्ये आर्द्रता राखण्यास मदत होते, हा मुद्दा निश्चितपणे कळला. आणि शेवटी आपण काय म्हणतो, की कोणतंही आच्छादित केलेली गोष्ट, जसं तुम्ही मगाशी ऊसाच्या अवशेषाबद्दल सांगितलं, पाचट, त्याची कुट्टी, त्याचं कंपोस्ट आणि ते कुजलं की त्याचं ह्युमसमध्ये रूपांतर, त्याच पद्धतीनं कोणतंही तुम्ही आच्छादन जमिनीवरती केलं तर त्याची पुन्हा ह्युमसमध्ये निर्मिती होते आणि ह्युमसमुळे मोठ्या प्रमाणात, जसं तुम्ही सांगितलं, की हवेतलं बाष्प हे शोषून घेतलं जातं. सरांची पुढची स्लाइड आहे ही काष्ट आच्छादनाची, आणि सर ही माझ्या मते तुमच्या जिप्सोफिलाच्या शेतातली आहे, केनियामधली आहे, बरोबर आहे ना? हो, हे आम्ही तिथे हर्ब्स लावलेले होते. हा, तिथे आउटडोअर मध्ये हे आच्छादनाचं काम चाललेलं होतं. हा, त्यामुळे मी हा फोटो काढला होता. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या याच्यामध्ये एक चांगली गोष्ट मला दाखवायची. डाव्या बाजूला तुम्ही जर बघाल तिथे नेपियर ग्रास लावलेला आहे. त्याला गिनी गवत म्हणतात किंवा हत्ती गवत म्हणतात आपल्या इथे. इथे बाजूला हे दिसतंय हा, ते. बाजूला आहे. तर बरोबर. हे एक फार चांगला प्रयोग असतो. आपण पहिले बांधावरती पिकं किंवा काहीतरी जंगली पिकं लावायचो. तर आम्ही केनियामध्ये जेव्हा मोठे प्लांटेशन असतो तेव्हा काय करतो, ठराविक अंतरावरती हे गिनी गवत किंवा हत्ती गवत लावतो. त्याला इंग्लिशमध्ये नेपियर ग्रास म्हणतात. याची हाईट फार लवकर वाढते, ती आम्ही लावतो. त्याच्याने जे 2 प्लॉट्सच्या मधलं मायक्रो क्लायमेट आहे ते फार चांगलं होतं. काय होतं, उन्हाळ्यामध्ये जेव्हा वारे सुटतात तेव्हा या गिनी गवतातून ते वारे येतात. तर त्याचा जो स्वॅप आहे, त्याला आपण म्हणतो जसं विमानाच्या तोंडावरती एरोडायनामिक शेप असतो, तसं एक गिनी गवताचं हाईट एकदा वाढली, त्याच्यातून जेव्हा वारे येतात तर बऱ्याच अंतरापर्यंत ते मायक्रो क्लायमेट जे आहे त्या पिकाच्या आजूबाजूच्या पिकांमध्ये ते फार चांगलं करतं, त्याच्यामध्ये आर्द्रता देतं ते. तर आम्ही पाहिलेलं आहे की हे असं प्रत्येक 50-50 मीटरवरती एक पट्टी कम्प्लीट आम्ही गिनी गवताची किंवा हत्ती गवताची लावलेली आहे. त्याच्याने ब्युटिफिकेशन होतच, गायांना आम्हाला खायलाही मिळतं, बरोबर. प्लस त्याच्याने तिकडचं मायक्रो क्लायमेट पण सुधरून जातं. आता ह्या बरोबर. स्लाइड मध्ये काष्ट आच्छादन दाखवलेले आहे. याच्यामध्ये जे अवशेष आहेत ते जिप्सोफिलाचे अवशेष आम्ही हर्ब्स मध्ये वापरलेले आहेत. आम्ही क्रिस क्रॉस करतो. याच्यामध्ये एक फार सुंदर आयटम आहे. काष्ट आच्छादनामध्ये नेहमी एक लक्ष ठेवायचं की 75% आच्छादन हे द्विदल पिकाचं असावं आणि 25% हे एकदल पिकाचं असावं. ओके. आता हे कसं करता येईल ते प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या परीने विचार करावा. आपल्या आजूबाजूला कोणते द्विदल पिकं असतात, कोणते एकदल पिकं असतात, त्याप्रमाणे तुम्ही क्रिस क्रॉस करू शकता. ओके. किंवा एका प्लॉट मध्ये कुठेतरी एकदल पीक असेल, दुसरे 2-4 प्लॉट मध्ये एक द्विदल पीक असतील, ते तिकडचे अवशेष इकडे आणून टाकू शकतो. तर हे आम्ही फुलांच्या पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करतो. गुलाब हे द्विदल पीक आहे, तर त्याचे अवशेष आम्ही वापरतो आणि त्याच्यामध्ये आम्ही मग भाताचं तूस टाकतो. आता हे गुलाबामध्ये तुम्ही बघू शकाल, इथे भातात आपले गुलाबाच्याच काड्या टाकलेल्या आहेत भरपूर प्रमाणामध्ये आणि हे आता गुलाबाच्या शेतीमध्ये मध्ये पण तुम्ही बघू शकाल, इथे आम्ही लुसन घास म्हणजे घास गवत असतं त्याचे पण टाकलेलं आहे आणि भाताचं तूस हे एकदल पीक आहे. त्याचे फक्त 25% आच्छादनामध्ये वापर केला जातो. बाकी 75% हे गुलाबाचेच अवशेष वापरले जातात. असं करून आम्ही गुलाबाची शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करतो. याच्यामुळे आम्ही नोटीस केलेलं आहे की आमची वॉटर रिक्वायरमेंट, पाण्याची जी गरज आहे जमिनीतली, ती जवळपास 50 ते 70% पर्यंत आम्ही वाचवलेली आहे. म्हणजे हायटेक शेतीमध्ये नॉर्मली आम्ही पूर्वी दररोज पाणी द्यायचो, कारण आम्हाला शिकवलेलं आहे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन बद्दल ऍग्रीकल्चर कॉलेजमध्ये, की दिवसाला जेवढं इव्हॅपो ट्रान्सपिरेशन लॉस असतो, बाष्पीभवनाने जेवढं लॉस होतं तेवढं पाणी द्यायला पाहिजे, आणि ही इस्रायली टेक्नॉलॉजी आली. पण हे आम्ही पूर्णपणे विसरून गेलो की जंगलामध्ये हा प्रकार चालतच नाहीये. जंगलामध्ये कोणी ड्रिप द्यायला नसतं किंवा दररोज पाऊस पण पडत नाही, तरी हे जंगल कशी हिरवेगार आहे. तर हिरवेगार हे आच्छादनाने होतात किंवा अवशेष जे असतात जमिनीवरती ते हवेतलं आर्द्रता जी आहे ती ओढून घेतात आणि ह्युमसला पाणी पुरवतात.
जर तुमच्याकडे 4 ते 6 इंच आच्छादन जर झालं, एकदा तयार झालं, तर अशी परिस्थिती येऊ शकते की तुम्हाला आठवडे पाणी द्यायची गरज पडणार नाही, एवढी ताकद येऊन जाते. तर आम्ही आता काळ्या मातीमध्ये इथे गुलाब केलेला होता, तिथे आम्हाला आठवड्यातून एकदाच पाणी द्यावं लागायचं. आणि ते पण असं नाही की आठवड्याचं सगळं जमलेलं जेवढं पाणी द्यायचं होतं ते सगळं एकत्र दिलं, अशी गरज नाही पडली. म्हणजे दिवसाला जेवढं पाणी पडायचं तेवढं आम्ही आठवड्यातून एकदा द्यायला लागलो. बाकीचं सगळं आच्छादन झाकून ठेवलेल्यामुळे आच्छादनाने जमीन झाकली असल्यामुळे बाष्पीभवनच होत नव्हतं. आणि रात्रीतून जी आर्द्रता असायची ती पूर्ण आच्छादन ओढून घ्यायचं. आणि दुसरा ऍडव्हान्टेज असतो की दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा झाडांना आर्द्रता लागती, तेव्हा आच्छादनातून इव्हॅपोरेशन लॉसेस जे असतात त्याच्यामध्ये CO2, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्पीभवनमध्ये किंवा ह्युमिडिटी जी आहे ते आच्छादनातून पिकांना मिळते. म्हणजे आच्छादनाचे जे रोल आहे तो इतका सुपर आहे की गवत पण येत नाही, मॉइश्चर मॅनेजमेंट पण होतं, CO2चं पण मॅनेजमेंट होतं, कार्बन डायऑक्साईडचं पण मॅनेजमेंट होतं. ऍब्सोल्युटली राईट. तर हे एक पुढची स्लाइड आहे, त्याच्यामध्ये मी दाखवायचा प्रयत्न करतो की जिवंत आच्छादनाचा मी कसा वापर केलेला आहे. डाव्या बाजूची जी स्लाइड आहे त्या जिप्सोफिल आणि त्याच्यामध्ये चवळीचं प्लांटेशन केलेलं आहे. तुम्हाला माती कुठेच उघडी दिसत नाहीये, बरोबर. पूर्णपणे माती झाकलेली आहे. आणि उजव्या बाजूच्या स्लाइड मध्ये गुलाबाची शेती आहे, त्याच्यात आच्छादन आहे, काष्ठ आच्छादन आणि जिवंत आच्छादन केलेले चवळीने केलेली. आता चवळीच का, तर चवळीमध्ये आम्ही नोटीस केलं केनियामध्ये आम्हाला वेगवेगळ्या टाईपचे चवळी मिळतात, म्हणजे बीन्स मिळतात. तर काही काही बीन्स आहेत ते झाडावरती चढायला लागतात. तर ही जी चवळी आहे तिकडची एक बारकी चवळी असती, त्याला इकडे भारतात त्याला झुडपी चवळी म्हणतात. ते बुटकी असती, त्याला टेंड्रिल्स येत नाही, त्यामुळे ते बुटकी राहते आणि लगेच पसरून जाते. आणि त्याला आम्ही फक्त वाकून टाकतो जेणेकरून ते मेन झाडाला त्रास देत नाही. आणि त्याच्याने फार लवकर जमीन लवकर रिकव्हर होऊन जाते. त्याच्यातलं ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज वाढवण्याची जी ताकद आहे ती 5 ते 30 पटीत वाढवून जाऊ शकते. हो हो. या ठिकाणी सरांनी तुम्हाला एक सांगायचं होतं शेतकऱ्यांना पण, की जेव्हा आपण नेहमी शेणखत टाका म्हणतो, तर 20 गाड्या टाका, 40 गाड्या टाका, किती टन शेणखत टाका, तर त्याच्याने तुम्ही जास्तीत जास्त वर्षाला 0.5% ऑर्गॅनिक मॅटर वाढवू शकाल. त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही जर अनालिसिस करत राहिलं तर. पण जर तुम्ही जिवंत आच्छादन केलं किंवा इंटरक्रॉपिंग केलं, मिक्स क्रॉपिंग करून इंटरक्रॉपिंग केलं, आच्छादन पण केलं आणि इंटरक्रॉपिंग जर केलं द्विदल पिकाचं, तर तेच प्रमाण जे आहे ते तुम्ही 5 ते 30 पटीत ते स्पीडअप करू शकता. आणि हे मी ऍक्च्युली प्रूव्ह केलेले स्वतःच्या इथे या फार्मवरती. आम्ही जेव्हा ही जमीन घेतली होती, विकत घेतली होती, तेव्हा आमचं तिकडचं ऑर्गॅनिक मॅटर पर्सेंटेज 0.5% होतं. ऑर्गॅनिक मॅटर मी म्हणतोय, ऑर्गॅनिक कार्बन नाही म्हणत मी, ऑर्गॅनिक मॅटर म्हणतोय. ऑर्गॅनिक मॅटर हा नॉर्मली ऑर्गॅनिक कार्बनचं दुप्पट असतो. तर तुमच्या माहितीसाठी जर मी 0.5 ऑर्गॅनिक मॅटर म्हणतोय, तर त्याचा अर्थ ऑर्गॅनिक कार्बन हा 0.25 एवढा त्या जमिनीमध्ये. तो आज म्हणजे 3 वर्षानंतर ह्या जमिनीमध्ये आम्ही डायरेक्ट 5-5.5% पर्यंत घेऊन गेलेलो. हा डेटा मी आमच्या काही मित्रांबरोबर पण शेअर केले इंटरनॅशनल फोरम वरती. ते म्हणले अशक्य गोष्ट आहे. मग मी त्यांच्याबरोबर फोटोज वगैरे शेअर केले, त्यांना दाखवून दिलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडच्या ह्या ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये चुका काय होत होत्या, तर ते मिश्र पिकं जे आहेत ते बरोबर मॅच करून घेत नव्हते. आणि त्याच्यामध्ये चवळीचा जो रोल आहे, ही जी झुडपी चवळी आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन किंवा त्याचं ऑर्गॅनिक कार्बन सायकल जी ती फार पॉवरफुल आहे चवळीची, किडे वगैरे काही येत नाही, तर फार हाय स्पीड मध्ये ऑर्गॅनिक कार्बन फिक्सेशन होऊन जातं आणि जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन, ऑर्गॅनिक मॅटर फार फास्ट वाढून जातो. तेव्हा मी हा शेअर केला. आणि हे जे 5 ते 30 पटीपर्यंत वाढ शक्य आहे ना, हा माझा डेटा नाही, हा इंटरनॅशनल जर्नल मधला डेटा आहे की जिथे सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेले की हे पॉसिबल आहे. म्हणजे नुसतं शेणखत जमिनीला द्या, प्रचंड प्रमाणात ऑर्गॅनिक मॅटर जमिनीला द्या, त्यापेक्षा जिवंत प्रमाणात जर तुम्ही जमीन आच्छादित केली चवळीसारख्या पिकांनी, झुडपी चवळी असेल किंवा कुठलाही द्विदल असेल, तर ते त्याच्यापेक्षा जास्त पटीने ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये जास्त स्थिर करतं. असा तो आपल्याला आता मांडायचा विषय होता, बरोबर आहे? त्यामुळे शेतकरी बंधूंनी याकडे जरूर लक्ष द्यावं. केवळ आच्छादन केलं, केवळ काष्ठ आच्छादन केलं, एवढ्यावरती जाऊन आपल्याला थांबून चालणार नाहीये. तर जिवंत आच्छादन हा सुद्धा विचार येणाऱ्या शेतीच्या काळामध्ये, पिकामध्ये आपल्याला करावा लागेल. जिवंत आच्छादन म्हणजे बस आंतरपिकं घ्यायची. आंतरपिकांची जी कॉम्बिनेशन आहे त्याच्यात एकदल द्विदल हे 2 फंडामेंटल कॉम्बिनेशन आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही अजून ऍडिशनल पिकं जे घेऊ शकता, त्याच्यामध्ये कोबी पिकं आहेत, म्हणजे कोबी वर्गीय पिकं ते घेऊ शकतात. मग लसूण वर्गीय किंवा कांदा वर्गीय पिकं जे आहेत त्याच्याने सल्फरचं
प्रमाण फार जमिनीमध्ये वाढू शकतं. बरोबर. आणि किंवा बीट सारखे प्रकार असे जे बुटके राहतात, जे मेन क्रॉप बरोबर कॉम्पिटिशन करत नाही, अशी तुम्हीच निवडा. मेन क्रॉपला उंच वाढवून द्या आणि हे जे आंतरपिक आहेत ते बुटके असले पाहिजे. करेक्ट. कॉम्पिटिशन नसले, लाईटचे कॉम्पिटिशन होता कामा नये. कोणतेही झाडं पाण्यासाठी किंवा अन्नद्रव्यांसाठी कॉम्पिटिशन करत नाही. त्यांची जी कॉम्पिटिशन असते ती फक्त लाईटसाठी असते. हा फंडामेंटल भाग आहे त्याच्यातला. तर आपण जेव्हा आंतरपिकं सिलेक्ट करतो तर त्यांच्यामध्ये लाईटची कॉम्पिटिशन होता कामा नये, याची काळजी घ्या. तेव्हा जर तुम्हाला वाटलं सुरुवातीच्या काळामध्ये कॉम्पिटिशन वाढत असेल तर ते आंतरपीक त्याला दाबून घ्यायचं आणि मेन पिकापासून लांब घ्यायचं लगेचच. आता हा हरभराचा पीक गुलाबाच्या वरती चढणार असतो, तो आम्ही नुसतं हाताने दाबून घेतो, कारण ही हायटेक शेती आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे कामगार असतात म्हणून आम्ही हे करू शकतो. पण जेव्हा नॉर्मल शेतकरी ऊस वगैरे करतात त्याच्यामध्ये असेच पिकं लावायचे, कारण ऊस चांगला उंच होऊन जातो. तर आंतरपिकं तुम्ही सहज घेऊ शकता आणि थोडंसं अंतरावरती लावायची, जेणेकरून कॉम्पिटिशन होणार नाही, लाईट कॉम्पिटिशन होतं कामा नये. लाईट कॉम्पिटिशन वरनं मला एक मुद्दा आठवला. आपण आता सगळे शेतकरी मंडळी किंवा आपण बऱ्याच ठिकाणी आपण कोकणात प्रवास केलेला आहे. सुपारी आणि नारळ याच्या ज्या बागा असतात कोकणामधल्या शेतकऱ्यांच्या, तिथे बहुतांशी प्रत्येक बागेमध्ये केळीचं पीक घेतलेलं असतं, केळी लावलेली असतात आणि केळीची झाडं अशी 15 फूट उंच, 20 फूट उंच अशी झालेली असतात, कारण त्या सुपारीच्या बागेमध्ये लाईटच्या कॉम्पिटिशन मध्ये केळी पण उंच होते. तर हे मगाशी तुम्ही म्हणतात की पीक हे लाईटसाठी कॉम्पिटिशन करतं, प्रकाश संश्लेषणासाठी त्यांना सूर्यप्रकाश गरजेचा आहे आणि म्हणून ती केळी पण प्रचंड उंच झालेली आपल्याला सहज बघता येतात. न्यूट्रिशन किंवा ओलावा किंवा पाणी यासाठी कधीही पिकं कॉम्पिटिशन करत नाहीत. हा मुद्दा मला मुद्दाम इथे पुन्हा स्ट्रेस करावासा वाटला आणि म्हणून मी हा माझा अनुभव शेअर केला. आपण जेव्हा कधी कोकणात फिरायला जाल तेव्हा मुद्दाम केळीच्या या वाढीचं रहस्य, लाईट मधली कॉम्पिटिशन सुपारीच्या बागातनं, नारळाच्या बागातनं जरूर बघा. पुढे सर. तर ज्यात काही पॉइंट्स घेतलेले आहेत आणि आपण कव्हर करू शकतो. जमिनीचं आरोग्यासाठी आवश्यक आहे हे. जसं आपण म्हणतो कपडे आपण घालतो आपल्या अंगावरती, आपण उघडे फिरत नाही, तसंच जमिनीला पण झाकायचं, जेणेकरून बाहेरचे ऍटमॉस्फिअरिक प्रॉब्लेम जे आहेत किंवा चेंजेस जे असतात त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट जमिनीवरती होत नाही. आणि मायक्रोब जे आहेत जमिनीमधले ते वरच्या 2 ते 3 इंच लेअर मध्येच काम करत असतात. बरोबर. आपण जेव्हा म्हणतो एक विटभर जी जमीन असती, वरचे 4 ते 6 इंचची जी जमीन आहे त्याच्यामध्येच सगळी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी होत असते आणि त्याच्यातच सगळे अन्नद्रव्य असतात. जमिनीमध्ये हजारो करोडो वर्ष अन्नद्रव्यांचा साठा आहे. कितीही तुम्ही पिकं घ्या, काहीही तुम्हाला खतांची गरज भासणार नाही. तर हा जो फंडामेंटल कन्सेप्ट लक्षात जर ठेवला तर आपलं काम काय आहे की त्या जमिनीमध्ये असं मायक्रो क्लायमेट तयार करायचं की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, जीवाणूंची ऍक्टिव्हिटी ही एकदम एफिशियंटली व्हायला पाहिजे. ती जर झाली की ते सगळे जीवाणू आपल्या कामाला लागतात आणि झाडांना अन्नद्रव्य पुरवून देतात. आपलं काम काय आहे की जंगलामधलं जे कन्सेप्ट आहे तो फक्त आपल्या शेतीमध्ये आणायचा. जंगलामध्ये जशी जमीन झाकलेली असती, आपल्याला जमीन झाकवायची. आता झाकताना जंगलामध्ये काय असतं, वेगवेगळे टाईपचे पानं पडतात, एक टाईपचे पानं नसतात, कारण जंगलामध्ये उंच झाडं असतात, मध्यम झाडं असतात, बुटकी पण झाडं असतात, सगळ्यांची पानं तिथे पडतात. त्यामुळे डायव्हर्सिटी तयार होते. तर आपण पण आपल्या जमिनीमध्ये किती डायव्हर्सिटी वापरू शकतो याच्यावरती काम करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ऑइल केक्स बद्दल एक नेहमी मी बोलत असतो की ऑइल केकचा फायदा काय असतो. डी ऑइल केक्स किंवा ऑइल केक्स, हे ऑइल केक्स आपल्या जमिनीला डायव्हर्सिटी देतात. कारण आपण कडुलिंबाची शेती तर करत नाही किंवा पोंगामियाची शेती करत नाही, तेव्हा आपल्याकडे ते डायव्हर्सिटी मिळणार नाही. तर हे जेव्हा डायव्हर्स क्रॉप्स असतात त्यांचे जेव्हा अवशेष आपण जमिनीमध्ये टाकतो तेव्हा ती डायव्हर्सिटी होती. डायव्हर्सिटी आली म्हणजे विविधता आली की आपोआप जीवाणूंमध्ये विविधता येते. जितके जीवाणू विविध असतील जमिनीमध्ये तेवढे जमिनीमध्ये पोषक द्रव्य तयार होतात, तेवढे वेगवेगळे मायक्रोब्स, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स जमिनीतले झाडांना देऊ शकतात आणि त्याच्याने जमिनीमध्ये, झाडांमध्ये इम्युनिटी येते. जे आता कोविडच्या पिरियडमध्ये आपण सगळी इम्युनिटी म्हणतो, ते जमिनीमध्ये इम्युनिटी येण्याची ताकद येऊन जाते ती झाडामध्ये ट्रान्सफर होते. कारण झाडं काय करतात, झाडांच्या मुळ्या ह्या मायक्रोब्सला कॉलोनाइज करतात. कॉलोनाइज म्हणजे झाडांच्या मुळ्या ह्या जीवाणूंना सांभाळतात, त्यांना रात्रीतून अन्नद्रव्य देतात जेणेकरून ते वाढतात आणि दिवसभरामध्ये जीवाणू सगळे काम करतात आणि झाडांना मायक्रोरायझाच्या माध्यमातून झाडांना अन्नद्रव्य देत राहतात. हे काम चालू राहतं, यांची सायकल चालू असते. त्याच्या व्यतिरिक्त आच्छादनामध्ये काय होतं की जेव्हा सूर्यप्रकाश येतो आणि बाष्पीभवन व्हायला लागतं आच्छादनातून, त्याच्याबरोबर
ह्युमस फॉर्मेशन मध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस असते. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे हीट जनरेशन प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये CO2 जनरेट होतो. कुजण्याची मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढली. क्रिया हा सर, कुजण्याची क्रिया सुरू होते आणि CO2 रिलीज होतो. करेक्ट. कुजण्याची क्रिया जी आहे त्याच्यामध्ये CO2 रिलीज होतो. आता आपण म्हणतोय कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये फक्त 300 ppm आहे आणि हायटेक शेतीमध्ये तर सकाळच्या वेळेला तर कधी कधी 50 आणि 100 ppm होऊन जातो, कारण सगळीकडून पॉलीहाऊस मध्ये बंदिस्त असतं आणि जेव्हा सगळे पान एकत्र काम करायला लागतं तर ppm लेवल कमी होऊन जातं. Correct. त्याच ठिकाणी जर आपण आच्छादन केलेलं असेल तर ही कुजण्याच्या क्रियेतून CO2 लेवल वाढती आणि CO2 हा गॅस हा जड आहे आणि पर्णछिद्र हे सगळे पानांच्या खालच्या बाजूला असतात. तेव्हा CO2 जेव्हा जमिनीतून वरच्या बाजूला सरकायला लागतो हळूहळू, सगळे पर्णछिद्र कामाला लागतात. मग खालच्या पासून वरपर्यंत सगळ्याच्या सगळ्या पानांना हा मोठ्या प्रमाणावरती CO2 चं ऑप्टिमायझेशन होऊन जातं. जेवढं झाडाला लागतं त्याच्यापेक्षा जास्त CO2 पंप करता येतं. म्हणजे फोटोसिंथेटिक एफिशियन्सी झाडाची फार मोठ्या प्रमाणावरती वाढते. Right. शेतकऱ्यांना सांगायचा हाच मुद्दा आहे. हायटेक शेतकरी असो किंवा नॉर्मल शेतकरी, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, जो लिमिटिंग फॅक्टर काय असतो शेतीमध्ये तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा. पाणी आहे आपल्याकडे, प्लास्टिक टाकलेलं असतं पॉली हाऊस मध्ये, ओपन मध्ये आपण शेती जेव्हा करतो तेव्हा खत दिलेलं असतं किंवा पिकांना बियांना आपण काय कोटिंग केलेलं असतं. पण CO2 जो आहे कार्बन डायऑक्साईड हा प्रकाश संश्लेषण क्रियेतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि CO2 लेवल जर कमी झाली तर प्रकाश संश्लेषण क्रियाची एफिशियन्सी कमी होऊन जाते. तर हे वाढवायचं कसं? जमीन आच्छादन करा, आपोआप CO2 लेवल वाढून जाते. तर 300 ppm 300 ppm वरून तो 1000 ppm वरती जर CO2 लेवल वाढला तर आपोआप आपली फोटोसिंथेटिक एफिशियन्सी 3 ते 4 पट वाढून जाते. आणि त्यासाठी काही खास करावं लागत नाही, फक्त आच्छादन करायचं. बस हे एवढं मला या पॉइंट वरती सांगायचं होतं, कारण हा फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हायटेक मध्ये म्हणा किंवा नॉर्मल शेतीमध्ये हा आपण मिस करतो की याचा उपयोग काय आहे. तर कार्बन डायऑक्साईड हा प्रकाश संश्लेषण क्रियेतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि तो आपण वाढवू शकतो सहजपणे. मग आच्छादनाचं मी आता बोललो होतो 25% एकदल करा आणि 75% द्विदल. एकदल पिकं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. द्विदल पिके आम्ही वापरलेले, जे हरभरा वापरलेला आहे मी मोठ्या प्रमाणावरती आणि चवळी वापरलेली आहे. आणि तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कोणतेही त्या भागात जे जे पिकं असतील त्यात मूग असेल, मटकी असेल, काही पण वापरू शकता. बरोबर. आणि आच्छादन हे जमिनी खाली नसून मातीच्या पृष्ठभागावर असावे. आता हा पॉइंट मी का खास मांडला, कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना काय वाटतं की अरे मी हे टाकले, कचरा टाकला, लगेच चला ह्याला गाडून टाकावं. म्हणजे मी पॉलीहाऊसची शेतीत पण बघतो, आम्ही आच्छादन करतो, मॅनेजर बदलला की पहिलं काम काय करणार, सगळ्या कामगारांना सांगणार हे जमिनीच्या एकतर पॉलीहाऊसच्या बाहेर काढून टाकायला लावतो किंवा जमिनीच्या आत गाडून टाकतो. आच्छादन वेगळं आहे आणि कंपोस्ट वेगळं आहे. पूर्णपणे कन्सेप्टच वेगळी आहे. आच्छादन हे जेव्हा आपण करतो हे फॉरेस्ट एन्व्हायरमेंट, जंगलातलं जे एन्व्हायरमेंट आहे ते इमिटेट, ते कॉपी करण्याचं काम करतो. कंपोस्ट हे आहे ते वेगळे प्रकार आहे, तो आपण खत म्हणून वापरतोय. आच्छादन हे जे आहे ते मायक्रो क्लायमेट क्रिएट करण्यासाठी असतं. मायक्रोब्सला मायक्रो क्लायमेट क्रिएट करायचं, मग मायक्रोब्स काम करायला लागतात, जीवाणू काम करायला लागतात. आणि आच्छादनाचा जो थर आहे तो 4 ते 6 इंचच असावा, जास्त असू नये. किंवा काय होतं जर जास्त झाला तर हवा आत घुसू शकत नाही. हवेचं काम फार मोठं आहे, आपण पुढच्या भागात घेणार आहोत, ज्याच्यामध्ये वापशावरती बोलणार आहोत. तर आच्छादनच्या पाठोपाठ वापसा मॅनेजमेंट हे दोन्ही हातात हात धरून काम करतात. जर आच्छादनाचा थर फारच पातळ असेल तर तरी जमीन तापू शकते. थोडं 2 ते 3 इंचाच्या वर जेव्हा आच्छादन व्हायला लागतं तेव्हा खाली ह्युमस फॉर्मेशन व्हायला लागतं आणि वरचा जो तो थर असतो तो बफर झोन म्हणून राहतो, ज्याच्यामुळे जर काही क्लायमॅटिक चेंजेस असतील, हवामानामध्ये काय फरक पडला तर तो वरचा जो थर आहे तो एक इन्सुलेशनचं काम करतो, त्याला एअर इन्सुलेशन म्हणतात. त्याचं काम ते करतं. तर हाच पॉइंट घेऊन बोलतो, जमिनीचं जे टेम्परेचर आहे या स्लाइड मध्ये, हे फॅरनहाइट मध्ये स्केल आहे. 60, 70, 80, 90 हे अमेरिकन स्लाइड आहे, त्याच्यामुळे हे फॅरनहाइट मध्ये आहे. तर आपल्यासाठी फक्त एवढंच बघायचं, ही जी पिवळा ग्राफ आहे हा आच्छादित जमिनीचा आहे. दुपारचे 12 वाजता बघा टेम्परेचर कसा वाढलेला आहे. आता ही जी लाईन इथे घेतली तर जवळपास 25-26 डिग्री पर्यंत जाईल आपल्या याच्यामध्ये. आणि हे आच्छादन न केलेली जमीन, त्याचा जो ग्राफ आहे त्याचे जे टेम्परेचर आहे हे 40-45 डिग्रीच्या वर जातं. आता उघडी जमीन जी असती त्याच्यामध्ये टेम्परेचर नॉर्मल दिवसामध्ये पण जेव्हा ऊन येतं तेव्हा 40 डिग्रीच्या वर जर गेलं टेम्परेचर
तर जीवाणूंचं काम बंद झालेलं असतं, पूर्णपणे बंद होऊन जातं. आता जर जमिनीत हवेतलं तापमान 40 डिग्री असेल तर जमिनीच्या पृष्ठभागाचं टेम्परेचर हे 50, 60, 65, 70 काही टेम्परेचर असू शकतं, डिपेंडिंग ऑन ती सॉइल कोणत्या टाईपची आहे. लाल माती आहे का पांढरट माती आहे का काळी माती आहे. जमिनीच्या रंगाप्रमाणे टेम्परेचर पण फरक पडू शकतो. जमिनीवरती किती क्षार आहे त्याच्यावरती पण टेम्परेचरचा फरक पडतो. जमिनीचा पोत कसा आहे त्याच्यावरती पण ते जमिनीच्या टेम्परेचरचा फरक पडतो. तर आम्ही हे टेम्परेचर मोजलेले आहेत ऍक्च्युली. त्याच्यामुळे मी थांबपणे सांगतो, आपल्याकडे आता इन्फ्रारेड थर्मोमीटर आहेत लोकांकडे, पण ते जे शरीराला वापरतात ते नाही वापरता येणार. वेगळे थर्मोमीटर मिळतात, त्याच्या रेंज जी आहे ते 0 to 100 डिग्री पर्यंत असते. तो इन्फ्रारेड थर्मोमीटर वापरून आपण जमिनीचं टेम्परेचर, पानांचं टेम्परेचर, हवेचं टेम्परेचर सगळं बघू शकतो. आणि आच्छादित जी जमीन असेल, ज्याच्यावरती आच्छादन असेल आणि ती जर सरकवलं आणि त्याच्या खालचं टेम्परेचर जर मोजलं, ते 25, 26, 27 याच्या पुढे जात नाही टेम्परेचर. ह्या टेम्परेचर मध्ये आणि ह्या आर्द्रतेमध्ये जीवाणू काम करू शकतात कंटिन्युअसली. काय प्रश्न सर? प्रश्न याच्यामध्ये एवढाच आहे की आपण जसं म्हणालाय की सभोवतालचे तापमान 40 डिग्री आणि जमिनीचा पृष्ठभागाचं तापमान वाढतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 25 डिग्रीपासून 30 डिग्री पर्यंतच पिकांना वाढायला आवडतं. हे त्यांना आवडतं टेम्परेचर आहे जमिनीचं. किंवा त्या पद्धतीचं जर टेम्परेचर असेल तर पिकं जास्त चांगल्या पद्धतीने वाढतात. आणि मग जर जमीनच आच्छादित नसेल आणि असं जर वेळोवाकडं टेम्परेचर वाढलं किंवा आज आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलतोय, म्हणजे मला आता असं आठवतंय की आता पुण्यातले लोक असं सहज म्हणतात की पुणे कधीच 40 डिग्रीला जायचं नाही हो. आता सहज 40 डिग्री पुण्यामध्ये तापमान व्हायला लागले, कारण डोंगर बोडके झाले, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. मग तेही आच्छादन संपलं आणि शेतकरी वर्गामधलं आम्ही जर हे पण आच्छादन जर केलं नाही तर अल्टिमेटली आम्ही ग्लोबल वॉर्मिंगलाच सपोर्ट करतोय, तापमान वाढीला आम्ही सपोर्ट करतोय. पण सगळ्या बंधूंनी, शेतकरी बंधूंनी आमच्या हे लक्षात घ्यायला पाहिजे की 25 ते 30 डिग्री या जर रेंजमध्ये जर आम्ही आमच्या जमिनीचं तापमान ठेवू शकलो किंवा ते मेंटेन करू शकलो तर यामध्ये पिकं खूप आनंदाने वाढतात. म्हणजे तुमचं एक वाक्य मला केनियातलं आवडतं की तुम्ही कायम म्हणता की हायटेक ऍग्रिकल्चर मध्ये आज काय आलंय, तर म्हणे आम्ही आता काय म्हणता तुम्ही त्याला, कसली शेती आली, काय आपण प्युमिस वापरतो बघा, हायड्रोपोनिक. हायड्रोपोनिक शेती आली, अमुक आलं तमुक आलं. पण जमिनीमध्ये ज्या आनंदाने पिकं वाढतात किंवा ज्या टेम्परेचरने पिकं वाढतात ती तुम्ही कितीही बाहेरच्या जरी गोष्टी आणल्या तरी त्यात पीक चांगलं वाढू शकत नाही. तर मला हा एक मुद्दा इथं मुद्दाम इलॉबोरेट करा की हे तापमान आणि त्याच्याबरोबर वाढ याचं जे काही गुणोत्तर आहे किंवा जे काही परिणाम आहे हा फक्त एक वाक्यामध्ये आपण शेतकरी बंधूंना समजावून सांगा. हो, जमीन जर तापली गेली ना तर मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी एकदम पूर्णपणे बंद होऊन जाते आणि अशा याच्यामध्ये पाण्याचा जो आहे तो फार ऱ्हास होतो. म्हणजे इव्हॅपोट्रान्सपिरेशन मध्ये दोन घटक असतात. इव्हॅपोरेशन हे जमिनीतून होतं आणि ट्रान्सपिरेशन जे आहे ते पाण्यातून होतं. तर इव्हॅपोरेशन लॉसेस जे आहेत ते जमिनीतून जे होतात त्याच्यामुळे वॉटर वेस्टेज फार होतं. बरोबर. आपल्याला वाटते की वॉटर वेस्टेज होतं म्हणजे ह्युमिडिटी क्रिएट होत असणं, पण ऍक्च्युली ते सगळं वेस्ट होऊन जातं. तर हायटेक शेतीमध्ये इव्हॅपोरेशन जमिनीतलं हे वेस्टफुल आहे, पूर्णपणे वेस्ट होतं. आता हायड्रोपोनिकच्या शेतीबद्दल जेव्हा तुम्ही म्हणत होता तर त्याच्यातला तुम्हाला जो पॉइंट मांडायचा तो हाच आहे की बहुतेक हायटेक शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नत्रयुक्त खतं टाकले जातात. नायट्रेट बेस्ड फर्टिलायझर हे जेव्हा देतात आपण, नायट्रेट बेस्ड फर्टिलायझर्सला जगामध्ये अशी मान्यता आहे की जिथे हे खतं वापरले जातात तेव्हा कार्सिनोजेनिक फूड तयार होतं. कार्सिनोजेनिक फूडचा अर्थ की ते कॅन्सरकडे वळतं ते अन्न आपण वापरलं तर. आता हे जे नायट्रेट्स आहेत हे फार लिचेबल असतात, ते फार सहजपणे वॉशआउट पण होतात. आणि हे आज नायट्रेट सगळे आहेत हे जमिनीत चाललेले आहेत, जमिनीनंतर ते नदीत येत आहेत, नदीतून ते परत समुद्रात पण चाललेले आहेत. आज सगळेचे सगळे वॉटर बॉडी जे आहेत आपल्या हे सगळ्या खराब होत चाललेले आहेत, कारण नत्रयुक्त खत, त्यात युरिया पण आलं, मग आपलं कॅल्शियम नायट्रेट पण आलं, पोटॅशियम नायट्रेट पण आले सॉल्युबल फर्टिलायझर मध्ये. हे वापरून वापरून आपल्या जमिनीमध्ये पूर्णपणे ऱ्हास झालेला आहे. म्हणजे म्हणलं जातं की 1 किलो जर नायट्रोजन वापरलं तर जवळपास 100 किलो ऑर्गॅनिक कार्बनला ते संपून टाकतं जमिनीत. कम्प्लिटली 100 kgs ऑफ ऑर्गॅनिक कार्बन पूर्णपणे वाईप आउट करतं. 1 किलो युरिया, 1 किलो नायट्रोजन एवढा वेस्ट असतं. म्हणजे आपण सहजपणे नत्र खत टाकतो, नायट्रेट बेस्ड म्हणा किंवा अमाइड बेस्ड, अमोनियम बेस्ड फर्टिलायझर, पण त्याच्याने ऑर्गॅनिक कार्बनचा फार ऱ्हास. त्याच्यामुळे
मी बऱ्याच माझ्या मित्रांना सांगत असतो की हे आता जे चाललेलं आहे फॅड चाललेलं आहे हायड्रोपोनिक फूड, त्याच्यात लेट्यूस आलं आणि टोमॅटोज आलं आणि कॅप्सिकम आहेत, हायड्रोपोनिकली ग्रो करतात. त्याच्याने अजूनही मोठ्या प्रमाणावरती शरीराला नुकसान होणार आहे. हा जस्ट एक पॉइंट आहे, त्याच्यावरती पुन्हा कधीतरी बोलण्यास येईल आपल्याला. प्लीज. पूरक तर पोषण. आता याच्यामध्ये टॉपिक काय होता की हवेमध्ये आपण नेहमी लहानपणापासून शिकत आलेलो आहे की हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. बरोबर. पण हे आम्ही कॉलेजला येऊपर्यंत पण विचार करायचो की हे नायट्रोजन करतं काय, आपण श्वास पण घेतोय, नत्राचा उपयोग काय, हवेत आहे उपयोग काय. आपल्याला ऑक्सिजन बद्दल माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड बद्दल माहिती, कारण ते झाडांसाठी लागतं किंवा पोल्युशन मध्ये विषय येतो. नायट्रोजनचा काय रोल आहे या पृथ्वी तलावरती याच्याबद्दल कुठेही विशेषतः सांगितलं जात नाही. शेतकऱ्या बांधवांनाही कल्पना नाही आणि सायन्सच्या स्टुडंटलाही कल्पना नाही. पण नायट्रोजन हा अतिशय महत्वाचा घटक आहे जो देवाने दिलेला आहे. कारण जेव्हा देवाने जे काय क्रिएट केलेलं आहे ते काय वेडेपणा नाहीये, उगाच आपल्याला माहित नाही म्हणून आपल्याला वाटतं कशाला आहे नत्र. पण जेव्हा हवेमध्ये 78% नायट्रोजन जर असेल आणि जमिनीमध्ये वापसा चांगला असेल, म्हणजे हवा खेळती असेल जमिनीमध्ये, तर ती सगळी हवा जमिनीत जाणार. आणि जेव्हा ही हवा 78% नायट्रोजन घेऊन जेव्हा ही हवा जमिनीत घुसती, तेव्हा मायक्रोब्स त्याच्यासाठी वाट बघत असतात ना. इमिजिएटली ते मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी चालू होऊन जाते, ते नायट्रोजनला लगेच खायला चालू करतात आणि प्लांटला ज्या टाईपचं नायट्रोजन लागतं, ऑर्गॅनिक नायट्रोजन अमिनो ऍसिड बेस्ड फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करतं आणि झाड सहजपणे घेतात. ही जी संस्था आहे किंवा हे जे काम करण्याची पद्धत आहे ती नेहमीच चालत राहते. पण जर तिथे जमीन उघडी पडली, वरती हवेमध्ये वरच्या भागामध्ये जीवाणूच नसतील, तर नायट्रोजन जाऊन पण ते काम करू शकत नाही. म्हणजे हे चक्र जे आहे ना, आपण म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग चक्र का बसत नाहीये, तर जमीन उघडी जर असेल आणि फार जास्त पाणी दिलं गेलं, वापसा नसेल आणि जमिनीमध्ये जीवाणूच नसतील, हे मी 3 घटक बोललो होतो ज्याच्यावरती आपण बोलणार आहोत आज, मल्चिंग वरती बोलतो, आच्छादनवरती. तर हे 3 घटक जर एकत्र नाही हँडल केले तर हवेतला जो काय फ्री मधला नायट्रोजन आहे तो आपण वापरूच शकत नाही. राईट. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजन हवेत असतं, आपल्याला फक्त फिक्सेशन कसं करायचंय समजलं पाहिजे. राईट. मग तसंच हे जमिनीमध्ये असणारे फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हे मायक्रोरायझाचं काम आहे की हे फॉस्फरस झाडांना अवेलेबल करून द्यायचं. आणि आता आपण काय होतं, मायक्रोरायझाचं काही काही कंपनी विक्री करतात, मायक्रोरायझा देतात, हे पॅकेट घ्या, मायक्रोरायझा टाका, तुमचं फॉस्फरसची रिक्वायरमेंट कम्प्लीट होईल. पण मायक्रोरायझा कामच करू शकत नाही जर आपण त्याला खतं टाकले त्या जमिनीमध्ये. मायक्रोरायझाचं कामच संपून जातं, तुम्ही पैसे वाया घालवता. मायक्रोरायझा कधी काम करू शकतं, जेव्हा जमिनीमध्ये खतं नाहीयेत, फ्री फर्टिलायझर नसले पाहिजे, सॉल्युबल फर्टिलायझर नसले पाहिजे. सॉल्युबल फर्टिलायझर हे आयोनिक फॉर्म मधले फर्टिलायझर असतात, ते इझिली मायक्रोब्सला मारून टाकतात, सहजपणे मारून टाकतात. म्हणजे जखम झाली आणि त्याला युरिया जर लागला तर आग लागते आपल्याला. तसंच आहे जमिनीमध्ये आपण जर नत्रयुक्त कोणते खतं टाकले त्या मानाने, ते सॉल्ट्सच आहेत, ते सगळे मायक्रोब्सला मारून टाकतात पूर्णपणे. तर हे जमिनीमध्ये हे सगळे बेनिफिशियल मायक्रोब्स आहेत, आपल्याला फक्त त्यांना वातावरण तयार करून द्यायचं. आणि याच्यासाठी आम्ही जे करतो ते फक्त गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र हे वापरून जीवामृत तयार करतो आणि जीवामृत मोठ्या प्रमाणावरती वापर करतो. हायटेकची शेती म्हणून जे काय शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे ते 200 लिटर प्रति एकरच्या ऐवजी आम्ही 400 लिटर वापरतो, कारण जमीन आम्ही एवढा ऱ्हास केलेला आहे की आम्हाला त्याला एका लेवलवरती घेऊन यायचं. मग नंतर हळूहळू आम्ही कमी करत जाऊ, कमी करता येईल तुम्हाला काम करून चालेल. आणि मग शेवटचा पॉइंट मी जो आधी मांडला होता तो अखाद्य पेंडीचा वापर करू शकता. या पेंडीच्या बाबतीत मी पुनश्च सांगतो, याच्याने जमिनीमध्ये डायव्हर्सिटी तयार होते. डायव्हर्सिटी आणणं हे आपलं काम आहे, कारण आपली पीक पद्धती अशी आहे, शेतकरी ऊस करतात, सोयाबीन करतात, ऊस करतात, सोयाबीन करतात. अमेरिकेतले शेती मका करतात, सोयाबीन करतात, का तर ते जनावरांना लागतं म्हणून ते तेच करतात. पण त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी गेलेली जमिनीमध्ये, जंगलामध्ये हे डायव्हर्सिटी असते, म्हणजे फार वेगवेगळे प्रकारचे पिकं असतात, क्रॉप्स असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे जीवाणू असतात. मग हे आपण आपल्या आताच्या परिस्थितीमध्ये कसं करू शकतो, तर आपण वेगवेगळे ऑइल सीड केक्स, डी ऑइल केक्स जे आहेत ते जर वापरले जमिनीमध्ये तर आपण डायव्हर्सिटी आणू शकतो. तर हे फार इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. आम्हाला फक्त नीम केक बद्दल आम्ही काम करत होतो, पण नीम केकच्या व्यतिरिक्त भरपूर वेगवेगळ्या पेंडी जे अवेलेबल असतील तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये ते वापराव्या.
निश्चित. जेणेकरून जमिनीमध्ये डायव्हर्सिटी येऊन जाईल. कारण आपण हे वेगवेगळे पिकं लावू शकत नाही. तर मग बरोबर. पेंडी वापरायची. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच सर. माझ्या मते शेतकरी बांधवांना मी प्रयत्न केले माझ्या परीने आच्छादन बद्दल सांगायचा. केनियाचा माझा अनुभव मी शेअर केला सगळ्यांबरोबर. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही सर तुमचे प्रश्न असतील की मी जे मिस केले असतील तर प्लीज विचारा. नाही, खूप छान पद्धतीने माहिती दिली. म्हणजे माझी सुरुवात तुमच्या भेटीची 2015 सालातली आणि तिथून पुढे जिप्सोफिला असेल, गुलाब असेल, हायटेक ॲग्रिकल्चर मधलं आच्छादन असेल, मग ते काष्ठ आच्छादन असेल, झुडपी चवळीच्या माध्यमातून जिवंत आच्छादन असेल आणि त्याचे फायदे. म्हणजे तुम्ही हा जो आता आपण सेशन कंडक्ट केला त्यात एका वाक्यात जर सांगायचं झालं तर केळं तुम्ही खा, पण साल जमिनीला परत द्या. त्या सालीवरती जमिनीचा हक्क आहे, हेच बहुतेक तुम्हाला सांगायचं आहे. या सगळ्या विषयामध्ये त्या आच्छादनाच्या भोवताली फिरणारे जे अनेक घटक आहेत त्यापैकी एक वाफसा आहे. त्याच्यावरती आपण अविनाश सरांशी पुन्हा आपण बोलणार आहोत. पण पुन्हा पुन्हा आम्ही नेचर केअरच्या माध्यमातून सेंद्रिय विचार हा जो आम्ही मांडतोय, यात तुम्हाला वारंवार एकच गोष्ट जाणवेल शेतकरी बंधूंना, की जमीन ही आम्हाला मिळालेली आहे. आमच्या आधीच्या खूप पिढ्यांनी त्याच्यावरती मेहनत घेतली आहे आणि तो वारसा जिवंत जमिनीचा जर आम्हाला पुढे द्यायचा असेल तर त्याच्या अनेक भागातून अनेक पद्धतीनं त्या जमिनीवरती आपण सातत्याने काम करण्याची गरज आहे. मग म्हणून पिकाचं फोटोसिंथेसिस पासून आपण हा विषय पुढे नेतोय. जमिनीचं आरोग्याबद्दल बोलतोय. आज सर मायक्रोरायझाबद्दल बोलले, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल, नत्र स्थिर करणारे असतील, बॅसिलस असेल की जो पोटॅश आज स्थिर करतो जमिनीमध्ये. सो अनेक या मंडळींना आपल्याला सातत्याने एक मायक्रो क्लायमेट डेव्हलप करून द्यायचं आहे आणि या मायक्रो क्लायमेट डेव्हलप करण्यामध्ये, हवेतला नत्र घेण्यामध्ये, ऑक्सिजन घेण्यामध्ये महत्वाचा रोल जो आहे तो जमिनीच्या आच्छादनाचा आहे. जमीन आच्छादित करून ठेवा. एकही बांध आपला मोकळा ठेवू नका. तिथं काही ना काही झाड लावा. जर आपण झाडं लावली तर जमिनीची धूप होणार नाही. आपण बांध बंदस्ती फोडून शेतं मोठी करत चाललोय ते कृपया करू नका. पाऊस पडला तर ते पाणी तिथंच मुरलं पाहिजे, जिरलं पाहिजे. झाडं त्याच्यावरती पाहिजेत. मुळं खोलवर गेली पाहिजेत. कारण तीच सेंद्रिय कर्ब जमिनीत देण्याचं काम करतायत. हा सगळा मेसेज आज या माध्यमातून अविनाश सरांनी सांगितलेला आहे. अविनाश सर, आपले पुनश्च एकदा आभार. मी मुद्दाम शेतकऱ्यांसाठी तुमचा एक लाईव्ह सेशन आपण असा करूया की जिथे शेतकरी बंधू तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतील, तर तो आपण लवकरात लवकर करूया. मॉइश्चर म्हणजे ज्याच्यावरती आपण ओलावा आणि वापसा हे सगळे जे विषय आपण एकत्रित बोलणार आहोत, हे तुमचे चारही सेशन झाले की एक सेशन आपण मुद्दाम असा करूया की जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं शेतकऱ्यांना द्यायला आवडेल आणि शेतकऱ्यांनाही आमच्या प्रश्न विचारायला तुम्हाला आवडेल. सो आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबतो आहोत. आच्छादन आपण जरूर करा. मग ते जमिनीवरती जिवंत असेल, काष्ठ आच्छादन असेल, वनस्पती लावून जमीन झाकण्याचा प्रकार असेल, पण इंच इंच जमीन लढवा. शेवटी श्री दाभोळकरांचं एक वाक्य मुद्दाम सांगतो की पडीक मन नसेल तर आमच्या देशात पडीक भूमी असणार नाही. आमचे शेतकरी कष्टकरी आहेत. शेतकरी आमचा खूप महत्वाची मेहनत करतोय. या कोविडच्या काळामध्ये फक्त शेती हा उद्योग चालू होता आणि शहरातल्या सगळ्या लोकांचं पोट भरण्याचं काम आमच्या या बळीराजाने केलेलं आहे. त्यामुळे आमचं मन निश्चित पडीक नाहीये. तुमचा मंत्र आम्ही आज निश्चित स्वीकारू. आम्ही आच्छादन करू, जिवंत आच्छादन करू आणि इंच इंच लढवू. पण आमची शेती आम्ही चांगल्या पद्धतीने लावू, वृक्षारोपण करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आमच्या विनंतीला मान देऊन अविनाश सर पुन्हा एकदा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात. आपलं खूप खूप मनापासून मी आभार मानतो आणि निश्चितपणे आपण हे असेच कार्यक्रम पुढे घेत जाऊन जेणेकरून ही जमीन सेंद्रिय करण्याकडं शेवटचा जो तुमचा फोटो होता की हातामध्ये ह्युमस आहे, तर तो त्या पद्धतीची जमीन करण्यामध्ये तुमची आम्हाला मदत लागेल. सो पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.